श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आजच्या या स्वामी संदेशामध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश जे भक्त मन लावून शेवटपर्यंत ऐकतील त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी नक्कीच पूर्ण करतील. म्हणून स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेचच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमचं मन दुःखाने थकलेलं असेल आणि आशेचा किरण तुम्हाला कुठेच दिसत नसेल, तेव्हा स्वामींचं नाम एकदा हृदयातून उच्चारा. त्या नावात अशी शक्ती आहे की तुमचं संपूर्ण जग पुन्हा उजळून निघेल. स्वामी महाराज सांगतात की जेव्हा तुम्ही जीवनातील संघर्षांना स्वीकारता तेव्हा तुम्ही आध्यात्मिक उंचीवर पोचता. कारण संकट ही देवाचीच देणगी असतात. ती तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी पाठवली जातात. स्वामींच्या कृपेने जेव्हा भक्तांचं मन परमेश्वराशी एकरूप होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर तेज फुलतं आणि त्याचं जीवन इतरांसाठी प्रेरणा स्रोत बनतं. स्वामी महाराज सांगतात, अडथळ्यांना शत्रू न समजता तेच तुमचे शिक्षक आहेत. कारण प्रत्येक कठीण प्रसंग तुम्हाला नवीन शिकवण देतो आणि तुमच्या आत्म्याला अधिक स्थिर बनवतो. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची सेवा ही तुम्हाला मिळालेलं एक वरदान आहे. म्हणून स्वामींची सेवा कधीच खंडित होऊ देऊ नका. निरंतर स्वामींची सेवा सुरू ठेवा. भक्तांनो, जर तुमच्या जीवनात एखादी गोष्ट उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. कारण स्वामी महाराज योग्य वेळीच योग्य गोष्टी देतात आणि त्यांचा वेळ हा नेहमीच सर्वोत्तम असतो. म्हणून स्वामींच्या चमत्कारांवर शंका उपस्थित करू नका. स्वामींचं नाव घेतलं की जीवनातील काळोख नाहीसा होतो. कारण त्या नावात अशा अनंत ऊर्जेचा स्रोत आहे जो तुमच्या प्रत्येक वेदनेला शांततेत रूपांतरित करतो. स्वामी महाराज सांगतात, भक्ती म्हणजे फक्त देवाची प्रार्थना नाही, तर ती प्रत्येक क्षणी चांगुलपणाचं जतन करणं आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी एखादं चांगलं कार्य करा. तेच तुमचं खऱ्या अर्थाने पूजन आहे. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही स्वामींचं कार्य मनापासून करता आणि दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करता तेव्हा तुमच्या जीवनात चमत्कार आपोआप घडतात. कारण स्वामींच्या कृपेचा प्रवाह तेथे थांबत नाही. स्वामी महाराज सांगतात की प्रार्थना म्हणजे केवळ विनंती नाही, ती आत्म्याची परमेश्वराची संवाद साधण्याची भाषा आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही मनापासून बोलता तेव्हा देव ऐकतोच. जेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी महाराज कधीही त्यांच्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. ते फक्त थोडं थांबतात कारण त्यांना तुमचा धैर्य पाहायचं असतं. स्वामी महाराजांचं नामस्मरण म्हणजे आत्मिक औषध आहे. ते मनातील भीती, राग आणि चिंता हळूहळू नाहीशा करतं आणि तुमच्यात शांततेचा महासागर निर्माण करतो. स्वामी भक्तांनो, जगातील सर्वात मोठी साधना म्हणजे दुसऱ्याला माफ करणं. कारण ज्या क्षणी तुम्ही राग सोडता त्या क्षणी देव तुमचं मन शांततेनं भरतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या मनातील विचार जसे असतात तसं तुमचं जग घडतं. त्यामुळे नेहमी चांगलं आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा आणि तसेच विचार देखील ठेवा. तेच तुमच्या जीवनाचं नवं रूप ठरेल. स्वामींचं स्मरण हे फक्त शब्द नाही, ती एक अनुभूती आहे जी आत्म्याच्या प्रत्येक थराला स्पर्श करते आणि तुम्हाला दिव्यतेच्या मार्गावर नेते.
स्वामी भक्तांनो, स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जीवनात समाधान तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधायला शिकता, कारण तिथेच भक्तीचं खरं सौंदर्य आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमचं यश तुमच्या प्रार्थनेत नाही तर तुमच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे प्रार्थना करा, पण कृती करणं थांबवू नका, कारण देवाला कर्मशील भक्त प्रिय असतो. स्वामी भक्तांनो, जर तुमचं जीवन संकटांनी भरलेलं असेल तर जाणून घ्या, देव तुमच्यावर प्रेम करतो. म्हणूनच तुम्हाला देवाने अधिक मजबूत बनवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामींच्या कृपेने जेव्हा तुमच्या मनात शांतीचा अनुभव येतो, तेव्हा तुम्हाला जाणवतं की जगातील प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे, पण भक्तीचं सुख शाश्वत आहे. स्वामी भक्तांनो, तुमचं मन, तुमचं प्रेम, तुमची श्रद्धा आणि तुमची निष्ठा हीच तुमच्या जीवनाची खरी संपत्ती आहे. ती कधीच कमी होत नाही, उलट ती जितकी वाटाल तितकी वाढते. स्वामी महाराज सांगतात की कधीही स्वतःवर संशय करू नका, कारण देवाने तुम्हाला निर्माण केलंय ते एका विशेष हेतूसाठी. त्यामुळे प्रत्येक दिवस स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवत जगा. स्वामींचं नाम घेतल्याने तुमचं मन पवित्र होतं आणि पवित्र मनातून निघाली प्रार्थना थेट परमेश्वरापर्यंत पोचते, कारण श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांच्या डोळ्यात आनंद आणता तोपर्यंत स्वामींचा आशीर्वाद तुमच्या मागे असतो, कारण सेवा हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे. स्वामी महाराज सांगतात, तुमचं जीवन ही देवाची देणगी आहे, पण ते अर्थपूर्ण बनवणं ही तुमची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस काहीतरी चांगलं करून त्या देणगीचं ऋण फेडा. जेव्हा तुम्ही दुःखातून जात असता तेव्हा ते देवाचं स्मरणपत्र असतं की यात प्रार्थनेत, भक्तीत आणि आत्मचिंतनात परत जा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी महाराज केवळ तुमच्या प्रार्थनेला ऐकत नाहीत, तर तुमच्या शांततेतही वेदना ओळखतात आणि योग्य क्षणी ते नक्की उत्तर देतात. म्हणून स्वामी महाराजांवर निसंशयपणे प्रेम करत राहा. स्वामी महाराज कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत. प्रत्येक वाईट काळामध्ये आणि प्रत्येक चांगल्या काळामध्ये स्वामी महाराज नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात आणि भक्ताला संकटाचा सामना करण्यासाठी, परिस्थितीवर मात करण्यासाठी शक्ती देत असतात. स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही मोठं वादळ असलं तरी ज्याच्या मनात स्वामींचं नाम चालू असतो त्याची नौका कधीच बुडत नाही, कारण स्वामींच्या कृपेचं छत्र हे प्रत्येक संकटापेक्षा मोठं असतं. स्वामी महाराज सांगतात की मनुष्याचं आयुष्य म्हणजे एक तपश्चर्या आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस प्रेमाने, संयमाने आणि कृतज्ञतेने जगा, कारण अशा जीवनातच परमेश्वर स्वतः प्रकट होतात. स्वामी भक्तांनो, जेव्हा मन निराश होतं आणि आशा संपते तेव्हा स्वामींचं नाम एका मंत्रासारखं कार्य करतं आणि त्या नामात अशी दिव्य शक्ती आहे जी मृत आशांनाही नवजीवन देते. स्वामी महाराज सांगतात, तुमचं दुःख जितकं खोल असेल तितकी तुमच्या श्रद्धेची ताकद वाढते. त्यामुळे अडचणींना शत्रू समजू नका, त्या स्वामींच्या शिकवणीचा एक भाग समजा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही मनापासून दुसऱ्यांचं भलं करता तेव्हा त्या कृतीतून परमेश्वर प्रसन्न होतो आणि तुमच्या जीवनात अनपेक्षित आशीर्वादांची वर्षा घडवतो. स्वामी महाराज सांगतात की जीवनात जे काही मिळालं नाही त्याची खंत करू नका, कारण जे मिळालं आहे त्यातच परमेश्वराचं गूढ दडलं आहे.
जो भक्त स्वतःच्या अहंकाराला विसरून स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो त्याचं जीवन भक्तीच्या तेजाने उजळतं आणि त्याच्या मार्गातले सर्व अडथळे आपोआप नष्ट होतात. स्वामी महाराज सांगतात की तुमचं मन जर स्वामींच्या नामावर स्थिर राहिलं तर कोणतीही बाह्य वादळ तुमचं आयुष्य हलवू शकत नाहीत. स्वामी भक्तांनो, विश्वास हा स्वामींच्या कृपेचा दार उघडणारा किलकिला आहे. ज्याने विश्वास गमावला त्याने चमत्काराची दारं बंद केली. त्यामुळे विश्वास कधीही सोडू नका. स्वामी महाराज सांगतात, जो मनुष्य दुसऱ्यांना क्षमा करतो तो स्वतःच्या पापांपासून मुक्त होतो, कारण क्षमतेमध्येच परमेश्वराचं खरं अस्तित्व दडलेलं आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला खरोखर मनापासून चमत्कारिक वाटला असेल तर असेच संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या संदेशाला एक लाईक नक्की द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.